राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाच्या बाहेर गस्त वाढवण्यात आली आहे। गस्त वाढवण्यामागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। सत्ताधाऱ्यांना राज ठाकरेंची भीती म्हणून सुरक्षा वाढवली का, असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानाच्या बाहेर अचानकपणे गस्त वाढवण्यात आली आहे। ही गस्त वाढवण्यामागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। स्थानिक पोलिसांनी गस्त वाढवल्याची सूत्रांची माहिती आहे। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही गस्त दर 2 तासांनी घातली जाते। शिवतीर्थ निवासस्थानाच्या दोन्ही गेटच्या परिसरात स्थानिक पोलिसांनी सुरक्षेत वाढ केली आहे। राज ठाकरेंच्या भीतीमुळे याचा खुलासा लवकरच होईल। त्यांना भीती आहे म्हणून वाढ केली की सत्ताधाऱ्यांना भीती आहे म्हणून त्यांची सुरक्षा वाढवली, याचं उत्तर मला वाटतं लवकरच मिळेल। एखाद्या नेत्याला सुरक्षा देताना असलेली कमिटी जी डीजीच्या अंतर्गत असते, ती कमिटी हे ठरवत असते की कुणाला सुरक्षेमध्ये वाढ करायचं, कुणालाही जाणीवपूर्वक सुरक्षा देणे किंवा काढणे हा प्रकार होत नाही। कालच म्हणजे रविवारी उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर ड्रोन गिरट्या घालत असल्याची घटना उघडकीस आली होती। त्यानंतर आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आल्याचं बोललं जातंय। तर भाजपला मुंबईमध्ये परप्रांतीय महापौर बसवायचा आहे असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। शेलारांच्या मतदारसंघात 90% परप्रांतीयांची नावं घुसवण्यात आली आहेत असं देखील देशपांडे यांनी म्हटलं। मुस्लिम दुबार मतदारांची नावं दाखवत संदीप देशपांडे यांनी आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधलाय। संदीप देशपांडेंनी पत्रकार परिषद घेत मुस्लिम दुबार मतदारांची नावं दाखवणाऱ्या आशिष शेलार यांच्यावर हल्लाबोल केलाय। शेलारांच्या मतदारसंघामध्ये 90% नावं परप्रांतीयांची आहेत। भाजपला मुंबईमध्ये परप्रांतीय महापौर बसवायचा आहे असा आरोप संदीप देशपांडेंनी पत्रकार परिषदेमधून केला। सगळी परप्रांतीय नावं घुसवण्याचं काम हे कोणी केलंय? आपण बघितले तर यातली 90% नावं ही परप्रांतीय आहे। परप्रांतीयांची मतं आपल्याला मिळावी यासाठी आशिष शेलारांनी नावं घुसडवली आहेत का? मला वाटतं आता यांनी हिंदूंची मंदिरं सुद्धा सोडली नाहीत। म्हणजे ह्यांना मराठी द्वेष, हिंदुत्वाचा द्वेष, हिंदूंच्या मंदिरांच्या मधल्या गोष्टींमध्ये त्यांना इंटरेस्ट, तो आजूबाजूला असणारे मदरसे, आजूबाजूला असणाऱ्या मशिदी याच्याकडे बघायला त्या ठिकाणी वेळ नाही। यांची भूमिका काय आहे हे दिसून येतंय। एका मुसलमानाचं नाव त्यांच्या 3 बिल्डिंग बाजूला असलेल्या बिल्डिंग मध्ये होत आहे आणि आशिष शेलार यांना पत्ता नाही असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावलाय। तिथे कांदिवलीमध्ये मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांवर एक यादी फेकली। चारकोप विधानसभेतील मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी असल्याचा आरोप त्यांनी केलाय। बातमी ती पार्थ पवारांच्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणासंदर्भात खारगेंच्या अध्यक्षतेखाली समिती पुण्यामध्ये येण्याची शक्यता आहे। कंपनीचे भाग भांडवल 1 लाख असताना 42 कोटी कोण भरणार? शीतल तेजवानी फरार, मग व्यवहार रद्द कसा होणार असा सवाल केला जातोय। पुण्यातील जमिनीचा वादग्रस्त व्यवहार अद्याप कागदोपत्री रद्द झाला नाहीये। हा व्यवहार रद्द करण्यासाठी खरेदी खत करारनामा रद्द करावा लागणार आहे। व्यवहार रद्द करण्यासाठी मुद्रांक शुल्कासह 42 कोटी रुपये भरावे लागणार आहेत। या 42 कोटींव्यतिरिक्त 3,60,000चा दंडही भरावा लागणार आहे। हे 42 कोटी कोण भरणार असा सवाल उपस्थित झालाय। व्यवहार रद्द करण्यासाठी कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील या दोघांनाही हजर राहावं लागणार आहे। तेजवानी फरार आहे, त्यामुळे करार रद्द कसा होणार हा प्रश्न आहे। या प्रकरणात चौकशीसाठी नेमलेली खारगे समिती पुण्यात येण्याची शक्यता आहे। चौकशी झाली तरी 42 कोटी कोण भरणार? तेजवानीचं काय होणार हे प्रश्न अनुत्तरित आहेत। दरम्यान पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। तर अजित पवारांना मुलाचा व्यवहार माहिती नाही, मग मुलगा वाया गेलाय का असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। जसं सिंचन घोटाळ्यात ते सुटले,
महाराष्ट्र स्टेट बँकचा जो महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकचा जो घोटाळा केले त्यातनं सुटले, जनादेश्वरच्या एन्करेजमधनं सुटले. यावेळेस त्यांना मी सुटू देणार नाही एवढं मात्र 100%. पार्थ पवारांवर आजच्या आज गुन्हा दाखल करा अशी मागणी करणार आहे. अहो, भाजी घ्यायला गेला पोरगा, तो अर्धा किलो आणू का 1 किलो आणू, बाजारातून फोन करतो घरी. आता हे 50,000 एकर जमीन घ्यायला गेले आणि जर वडिलांना विचारत नसतील तर हा मुलगा वाया गेला आहे की काय, अशी शंका या निमित्ताने त्यांना उपस्थित करायची आहे का, हा एक प्रश्न निर्माण होतो. तेवढे मोठे 200 कोटी 300 कोटी 500 कोटी हे सगळे व्यवहार एका दिवसात एका महिन्यात कसे का होतात. याच्यामध्ये कडक कारवाई झाली पण कायदेशीर कारवाई झाली, गुन्हे दाखल होऊन ते माझ्या माहितीप्रमाणे 1-2 जेलला गेल्याशिवाय ते विषय शांत होणार नाही. अजितदादांना आमची विनंती आहे की किमान जे दोषी आहेत जरा कायद्यामध्ये सरकार तुमचं आहे तरतूद करा आणि यांना फाशीवर चढवण्यासाठी चौक प्रत्येक शहरामध्ये तयार करा आणि त्यांना लटकवा. आरोपी दादा गरडचा आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे. यामध्ये संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांना 20 कोटींची ऑफर दिल्याचा दावा दादा गरड व्हिडिओमध्ये करतोय आणि त्यामुळे ही 20 कोटींची ऑफर कुणी दिली असा सवाल देखील उपस्थित केला जातोय. त्यावेळेस 23 कोटी रुपये देतो म्हणून मग धनंजय भाई म्हणले सूर्यदत्तच्या घरी. आता म्हणून कोणा यांच्या पैसे तिथे आलो नाही, मला ते कोणाला सांगू एवढी मोठी गोष्ट. सूर्यदत्तला त्यांनी गेलो, मी त्यांच्या घरी गेलो, म्हणलं असं आहे. त्यांनी 1 वाजता रात्रीच्या धनंजय देशमुखला बोलून घेतले. ते म्हणले आपण याला गुंतूनच टाकू कॅमेरा. ते म्हणलं काही अडचण नाही. मग धनंजय देशमुख तरी मला तर पटत नाही, यांचं नाव घेतलं, मी येणार नाही. म्हणलं आपण याला सांगू, त्याला नाही मी येणारच नाही. धनंजय मुंडेचे कार्यकर्ते आक्रमक नाही होत, तर त्यांना ही सत्य माहिती झालंय की मनोज जरांगे खोटं बोलत नाही. आपला नेता धनंजय मुंडे यानं कट रचलेला आहे, आता पक्का गुत्तुई हे त्याला चुणूक लागलेली आणि त्याला सुद्धा धन्याला सुद्धा चुणूक लागलेली की आपण हे केलंय. त्याच्यामुळं मग आता काय आरडाओरडा करायला लावायचा आणि ते जिरवायचं. आता जिरत नसतं.